हरिभक्त पारायण जगन्नाथ हेंडगे महाराज मृत्यू प्रकरणी संस्था चालकास अटक करण्यासाठी परभणीत भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला। पूर्णा तालुक्यातील उखळद येथील हरिभक्त पारायण जगन्नाथ महाराज हेंडगे हे आपल्या लहान मुलीच्या शाळेतून टीसी काढण्यासाठी गेले असता संस्था चालकाकडून करण्यात आलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्या प्रकरणाला 4 दिवस उलटून गेले असले तरी अद्यापही आरोपी संस्था चालक दाम्पत्य प्रभाकर उर्फ बाळू चव्हाण व पत्नी रत्नमाला चव्हाण हे फरार आहेत। एकीकडे परभणी पोलिसांकडून त्यांच्या अटकेसाठी वॉन्टेड म्हणून प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले, तर दुसरीकडे आज हजारो परभणीकरांनी दोषी संस्था चालक दाम्पत्याला तात्काळ अटक करून कठोर शासन करावे या मागणीसाठी रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी तब्बल 9 पथके तैनात केली असून आरोपींची माहिती देणाऱ्यांना बक्षीस देखील ठेवले आहे। आज काढण्यात आलेल्या मोर्चातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि आरोपी संस्था चालक दाम्पत्याला तात्काळ अटक करावी आणि त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। माझ्या वडिलांना न्याय मिळायलाच हवा। त्यांच्यावर जी मारहाण झाली, ज्याने मारलं त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। त्याच्या सगळ्या संस्था बंद पडल्याच पाहिजे आणि माझ्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे। आज तुम्ही मोर्चा काढला, काय झालं? दिनांक 10/7/2025 रोजी संध्याकाळी 5 वाजता महाराजांवर चव्हाण सर यांच्या शाळेवरती हल्ला झाला। त्या हल्ल्याला आज 5 दिवस उलटूनही अजून आरोपीला अटक केलेली नाही। आरोपीला का पूर्ण पुरावे नष्ट झाल्याच्या नंतर अटक होणार आहे काय हा जाब विचारण्यासाठी व आमच्या निवेदनामध्ये आरोपीला तात्काळ अटक करून आम्हाला न्याय द्यावा या मागण्यासाठी आज आम्ही ते सर्वजणांनी मोर्चा काढला होता। काय मत आणि मोर्चाच्या निमित्ताने मागणी केली प्रशासनाला? गोबडे साहेब सुद्धा या प्रकरणामध्ये निलंबित व्हायला पाहिजे, कारण की या प्रकरणामध्ये आम्ही ज्या वेळेस तिथं न्याय मागण्यासाठी गेलो होतो, घेण्यासाठी त्यांना फिर्याद देण्यासाठी गेलो होतो, त्या टायमाला आम्हाला 2 ते 3 वाजेपर्यंत आमची फिर्याद घेण्यात नव्हती। SP साहेब जेव्हा आले तेव्हा आमच्या फिर्याद घेण्यात आली। त्यामुळे आमची प्रमुख मागणी त्यापैकी एक आहे की ते DI सुद्धा त्या प्रकरणात निलंबित व्हायला पाहिजे। आमच्या समस्त गावकरी मंडळी यांनी परिवाराच्या वतीने तात्काळ त्या आरोपीवर कडक कारवाई करून लवकर अटक करण्यात यावी, कुटुंबाला आर्थिक मदत शासनातर्फे लवकरात लवकर जाहीर करावी ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशी नागरिकांच्या वतीने आम्ही परिवाराच्या वतीने मागणी करत आहोत शासनाला।